नमस्कार मित्रांनो, खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कुणाची, न्यायालयाची सुनावणी काय आहेत हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत। तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। आमदार अपात्रता प्रकरण लवकरच होणार, मोठा निर्णय। या तारखेला होणार सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी। सरन्यायाधीश धनराज चंद्रचूड यांच्या समोर ही सुनावणी पार पाडणार आहेत। आता सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेबद्दल काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रते प्रकरणी येत्या 23 जुलैला सुनावणी पार पडणार आहे। सरन्यायाधीश धनराज चंद्रचूड यांच्या समोर ही सुनावणी पार पडणार आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दाखल झालेले 2 वेगवेगळ्या याचिकावर यावेळी सुनावणी होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागलेले आहे। गेल्या 2 वर्षात राज्यातील राजकारणात विविध नाट्यमय घडामोडी घडल्या। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यात 2 गट पडले। यातील एक गट हा शिवसेना शिंदे गट आणि दुसरा गट म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी समोर गेले। या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे 2 गट पडल्यामुळे आमदारांचे विभाजन झाले। या प्रकरणी शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसेच अजित पवार सोबत गेलेल्या आमदारांना अपात्रता ठरवा अशी मागणी केली गेली। मात्र यातील एकही आमदार अपात्रतेची कारवाई केली गेलेली नाही। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिकेत दाखल करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणी 23 जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे आणि ती आपण बघणार आहोत। यानंतर पहिला जो मुद्दा आहे तो असा आहे की राहुल नार्वेकरांचा निर्णय काय होता याकडे आपण थोडं लक्ष देऊया। शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे सुप्रीम कोर्टात धाव घेत शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली अशी मागणी त्यांनी या प्रकारे केली होती। या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं होतं। राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील ठाकरे आणि शिंदे एकही आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली नाही। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असाच निर्णय दिला होता। त्यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्रता केलं नाही म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली। तर अजित पवार गटासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्या प्रकरणी शरद पवारचे गटाचे नेते जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय घेणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया। या दोन्ही याचिकेवर आता येत्या मंगळवारी 23 जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर ही सुनावणी पार पडणार आहे। आता सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेबद्दल काय निर्णय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आमदार अपात्रते प्रकरणी आणि दोन्ही पक्ष नेमके कुणाचे याबद्दल सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे। आणि तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक वेळेस लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।